ट्रक त्या ठिकाणी दिसतोय। जवळपास ट्रकच्या चाकं जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहे। दुसरीकडे बघू शकतो आपण काही नागरिक जे आहेत ते घरावर अडकलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर पाऊस संपूर्ण या भागामध्ये दुपारी 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास झालेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतीचं झालं आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो अशा पद्धतीने जीव वाचवण्यासाठी घरावर जे आहे ते घराच्या स्लॅबवर टेरेसवर नागरिक या ठिकाणी थांबलेले आहेत। माधान जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचं गाव चांदूर बाजार तालुक्यातलं आहे आणि अचानक दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो पथक दाखल झालेला। दादा काय परिस्थिती आहे सध्या, काय सांगणार? सध्या कॉल मिळाला असता आम्ही ताबडतोब रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे। सध्या तो ट्रक अडकलेला आहे, तो 2-3 रेस्क्यू फॅमिलीला काढलेला आहे बाहेर। सध्या काम चालू आहे, नंतर रेस्क्यू केल्यानंतर आम्ही बोलू परत। किती नागरिक अडकलेले आता काय नाही सांगता येणार नाही अंदाजे। आपण बघू शकतो पाण्याचा ओढा जो आहे तो मोठ्या प्रमाणात संपूर्ण पाण्याचा ओढा या ठिकाणी आहे आणि अशातच या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते जिल्हा शोध व बचाव पथकाच्या वतीनं केले जात आहे। आपण बघू शकतो त्या ट्रकामध्ये जर आपण पाहिलं तर एक माणूस दिसतोय, ड्रायव्हर ट्रक चालक या ठिकाणी आहे। अत्यंत महत्त्वाचा संपूर्ण रस्ता आहेत, चांदूर बाजार असेल, माधान जवळपास या ठिकाणी करजगाव, शिरसगाव, बैरमपर्यंत देखील या रोडने अनेक जण नागरिक प्रवास करत असतात आणि अशातच जर आपण बघू शकतो पाऊस या ठिकाणी झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर पाऊस सध्या सुरू आहे आणि पाऊस थांबला नाही, परंतु पाणी जे आहे ते अजूनही नदीचं मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। पुलाचं बांधकाम करण्यात यावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केली होती। ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगणार, पाऊस गावामध्ये शिरलेला आहे पुराचं पाणी? जवळपास 3 ते 4च्या दरम्यान माधान गावामध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळे महापूर गावामध्ये आलेला आहे। प्रत्येक घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, लोक घराच्या वर ते पोचलेले आहे, जेवायची व्यवस्था नाही, पूर्ण अन्नधान्य वाहत गेलेलं आहे आणि ही परिस्थिती आमची इथे 8 ते 10 वर्षापासून सुरळीत चालू आहे। कोणू शकतो आपण त्या दुसरीकडे या ठिकाणी दोर आता बांधला जात आहे आणि दोरच्या सहाय्याने वरून त्या संपूर्ण नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जे आहे ते जिल्हा शोध बचाव पथकाच्या वतीनं केला जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो माधान गावातलं हे संपूर्ण दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणावर ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। ते बघू शकतो आपण घरामध्ये पाणी अक्षरशः या ठिकाणी घरामध्ये जे आहे ते पाणी घुसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।